नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन पुण्यनगरीत होत आहे आणि आपण माझ्या मागे बघत आहात पिंपरी चिंचवडवरनं पुणे शहरात दाखल होणारा हा जो भाग आहे बोपोडी गावामध्ये आपण आलेलो आहोत। आणि या बोपोडी गावामध्ये पालखीचं स्वागत करण्यासाठी बोपोडीतील सर्व गावकरी या ठिकाणी रस्त्यावर आहेत। पालखीच्या दिंड्या येत आहेत, एक एक दिंडी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि आता या संपूर्ण दिंडीचं आपण जे बघत आहोत, जी दिंडी येते संत तुकाराम महाराजांच्या पालखीतल्या ज्या दिंड्या ज्या आहेत ह्या यायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, या आता आपल्या बरोबर सनी निमन आहेत, माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी। आता त्यांच्या त्या पालखीचा अनुभव त्यांच्याकडे थोडंसं हा दुग्ध शर्करा योग असं म्हणायला हवं। पालखीचं आगमन पुण्यामध्ये होतंय आणि पावसालाही सुरुवात होतीये। येणाऱ्या काळामध्ये पुणेकर जे वाट पाहत होते, आज ते कुठेतरी चालू झालेलं आहे। दरवर्षी पालखीच्या माध्यमातून आम्ही इथे समाजसेवेचे विविध कार्यक्रम आपण घेत असतो। आज त्याचंच एक पाऊल म्हणून आपण इथे आज दिंडी प्रमुखांना आपण औषधाचं किट वाटप असेल, अन्नदान असेल, अशा पद्धतीचा आपण कार्यक्रम करत आहोत। तर सर्व पुणेकरांच्या वतीने मी सर्व दिंडी प्रमुखांचं, मार्गारांचं, सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि देवाच्या आणि विठ्ठलाची मी प्रार्थना करतो की असंच पूर्ण पाऊस चांगला पडू दे आणि सर्व शेतकरी बांधवांना चांगलं येऊ दे आणि पुण्याला देखील पाण्याच्या टंचाईपासून मुक्त होईल। मित्रांनो, हे होते सनी निमन आणि ह्यांनी या ठिकाणी जे तयार केलेले आहेत औषधाचे किट, हे औषधाचं किट वाटप जे आहे या ठिकाणी करण्यात येत आहे आणि अशा पद्धतीचे सर्व किट जे आहेत वारकरी धन्यवाद। मित्रांनो, आपल्या बरोबर बोपोडीतले धडाडीचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे आधारस्तंभ विजय जाधव या ठिकाणी आहेत। काय आज काय काय उपक्रम आहे? आज या ठिकाणी ससूनचे डॉक्टर बालाजी आसन पल्लवी असतात, हे डॉक्टर ससूनचे या ठिकाणी आलेले आहेत आणि आरोग्य तपासणी चालू आहे। त्याचप्रमाणे आरोग्य तपासणी चालू आहे, जेवणदान, अन्नदान चालू आहे आणि आजच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी माधुरीताई आणि शिवळे प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्या वतीनं हा आम्ही उपक्रम केलेला आहे। जे का रंजले गांजले तोचे म्हणे आमले, यासाठी आम्हाला सिद्धार्थ शिरोळे, प्रकाशजी धोळे इथल्या ग्रामस्थांनी, त्याचप्रमाणे ही बातमी.com हे सुद्धा आम्हाला सहकार्य करतं, म्हणून त्यांचं या ठिकाणी धन्यवाद। हे होते विजय जाधव। आता आपण बाकीच्यांना भेटूया, चला। या ठिकाणी आपल्या बरोबर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत। आज ही पालखी पुण्यनगरीत दाखल होत आहे। या बोपोडीमध्ये या पालखीचं स्वागत करायला तुम्ही सगळेजण आहात। यापूर्वीचा अनुभव आणि आताचा अनुभव काय सांगा? आज जर आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर अवघी पुण्यनगरी या ठिकाणी माऊलींचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहे। आमचे सुद्धा सर्व कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून या माऊलींची सेवा या ठिकाणी करत आहेत आणि आजचा हा दिवस हा वर्षातनं एकदा पुणे शहराला सेवा करायची संधी देत असतो आणि ही संधी दिल्याबद्दल सर्व या मेळाव्याचे संयोजक यांचं या ठिकाणी आभार मानतो। यांची सेवा करत असताना आम्हाला सुद्धा एक चांगला आनंद या ठिकाणी मिळत असतो। अनिल विसे आपल्या बरोबर आहेत, भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी बोपोडीतले। या कार्यक्रमासंदर्भात काय सांगा? बोपोडी सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही पाण्याच्या बाटल्या, एक 10,000 पाण्याच्या बाटल्या वारकऱ्यांना मोफत जेवणाचा प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात असतो। मित्रांनो, या ठिकाणी
काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी विनोद रणपीस आपल्याबरोबर त्यांचा स्टॉल या ठिकाणी आहे आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ते या ठिकाणी आलेले आहे. काय अनुभव आहे आजचा? सर्वप्रथम संत शिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सर्व वारकरी भाविकांचे गोदाई सोशल फाउंडेशन तर्फे सहर्ष स्वागत करत आहोत. खऱ्या अर्थाने माऊलीचे पाऊल पडता भोपळीत एक उत्साहाचं वातावरण निर्माण होते. आपण पाहता प्रत्येक नागरिक त्यांचं उत्साहात स्वागत करत आहे आणि खऱ्या अर्थाने हर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व भाविकांना आम्ही दरवर्षीप्रमाणे त्यांना अन्न वाटप, त्यांना बिस्किट वाटप, उपवासाचे लाडू वाटप, त्यांना पाण्याचे बॉटल वाटप, विविध उपयोगी वस्तू त्यांना गोदाई सोशल फाउंडेशन तसेच काँग्रेस कमिटीच्या वतीने दरवर्षी 15वे वर्ष आम्ही वाटप करत असतो आणि ह्या देखील पुढील काळात जोरात पद्धतीने त्यांना आम्ही वाटप करण्यात येणार आहे आणि खरंच आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हा आहे पुणे महानगरपालिकेचा स्वागत कक्ष. या ठिकाणी हार्दिक स्वागत. या ठिकाणी आणखीन एक पुणे जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत कक्ष या ठिकाणी आहे. जो तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत करत आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊया. सगळेच वारकरी विठ्ठलाच्या भेटीला निघाले. आज हा वैष्णवाचा मेळा, आज भेटीला असलेला विठ्ठलाला आज त्यांचं या पुणे शहरातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांतर्फे त्यांचं खूप खूप स्वागत करते आणि त्यांची ही वारी अखंड अशीच राहो अशी आणि त्यांनी आम्हालाही बरोबर कायमच असं सोबत ठेवावं एवढेच मी शुभेच्छा देते. धन्यवाद. आपल्याबरोबर सुनील माने आहेत. या पालखीच्या निमित्तानं त्यांची आपली भेट झालेली आहे. काय या पालखीचं वैशिष्ट्य आणि काय सांगाल आजचं स्वागत? या पालखीचं खरं वैशिष्ट्य असं आहे की राज्यात बोलता दुष्काळाची जी परिस्थिती त्या पार्श्वभूमीवर येत आहे. पावसाळा पण अजून नीट सुरू झालेला नाही. अनेक ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. अशा इम्बॅलन्समध्ये शेतकऱ्यांचा जो मुख्य पालखी सुरू होण्याचा काळ असतो ते पेरणी करून निघालेली ही वारी असते. सगळ्या कामांच्यासाठी एक वारीच्या पद्धतीने एकत्र येऊन काम करायचं हा एक खरा संदेश वारीचा यावेळी असू शकतो. आपण सर्व समाज घटक एकत्र असतो. विठ्ठलाच्या दर्शनासाठी सगळे राज्यभरातनं लोक वारीत येतात आणि एक महाराष्ट्र हा कसा चांगल्या पद्धतीने एकोप्याने सर्व सामाजिक धार्मिक व्यवस्था बाजूला ठेवून आपण एक आहोत हे समजून घेऊन आपण काम करतो. हा मोठा संदेश आहे आणि तो सगळ्यांनी आयुष्यात बिंबवला पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी हा किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनी जी बोपोडीतली प्रसिद्ध कंपनी आहे या कंपनीतला स्टॉल या ठिकाणी आहे आणि ते दरवर्षी वारकऱ्यांना या ठिकाणी लाडू वाटप करत असतात. आपल्या खडकी बोपोडी भागातील प्रसिद्ध शिक्षण संस्था खडकी शिक्षण संस्थेचे तुकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राचार्य या ठिकाणी आहेत आणि ते दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी स्वच्छता अभियान सुद्धा राबवत आहेत आणि वारकऱ्यांना जे औषधाचं किट आहे या औषधाचं किट देत आहे. काय तयार केलेलं आहे आपण? आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय कृष्णकुमार गोयल साहेब जे खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने संपूर्ण येणारे जे काही वारकरी आहेत त्यांच्यासाठी आरोग्यासाठी एक किट देण्यात आलेलं आहे. या फर्स्ट एड बॉक्स किट म्हणूयात त्याला. तर त्याच्यामध्ये मेडिसिन आहेत, त्याच्यामध्ये जखम झाली तर काही औषधं आहेत, काही बँडेज वगैरे करता येऊ शकतं. अशा पद्धतीने फर्स्ट एड किट आहे. आदरणीय अध्यक्ष यांच्या वतीने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर मंडळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक तसेच NSSचे स्वयंसेवक या ठिकाणी संपूर्ण हे किट वाटपाचं काम करत आहेत. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग या वतीने स्वच्छ वारी, स्वस्त वारी, हरित वारी, निर्मल वारी असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. यामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना पर्यावरण प्रदूषण होणार नाही किंवा पर्यावरणाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. वारीमध्ये जात असताना कचरा होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. नमस्कार. हे होते खडकी शिक्षण संस्थेचे तुकाराम संपूर्ण प्राध्यापक आणि प्राचार्य. वारकऱ्यांसाठी मसाज केंद्र जे आहे हे उभारण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव यांच्या वतीने हा उपक्रम चालू आहे. या ठिकाणी
थकलेले जे चालून थकून आलेले जे वारकरी आहेत त्यांच्या मसाज जे आहे या ठिकाणी करण्यात येत आहे आणि मसाज करण्यासाठी या ठिकाणी विविध काउंटर तयार करण्यात आलेले आहेत. पुण्यनगरीच्या उपमहापौर या ठिकाणी सुनीताताई वाडेकर आणि परशुराम वाडेकर यांच्या वतीने हा वारकऱ्यांना मोफत मसाज केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपल्याबरोबर RPIचे वरिष्ठ नेते परशुराम वाडेकर आहेत, ज्यांनी हे मसाज जी सोय जी आहे वारकऱ्यांसाठी केलेली आहे आणि या ठिकाणी त्यांच्या दरवर्षीप्रमाणे काउंटर ज्या स्वागत कक्ष आहे याबद्दल काय सांगाल? पांडुरंग हरी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांच्या वतीने आज आणि दरवर्षी आम्ही बोपडी चौकामध्ये पांडुरंगाकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा आम्ही करत असतो. मी माझा जन्म झाल्यापासून या तुकोबाच्या वारीमध्ये माझा सहभाग असतो आणि मला संधी मिळाली त्यांची सेवा करण्याची, ती सेवा आम्ही करत असतो आणि दरवर्षी आम्ही करतो, नाही का. फक्त निवडणूक आहे म्हणून करत नाही, नाहीतर निवडणुकीपुरते करतात असा आमचा भक्तिभाव अंतःकरणापासून आहे. त्यामुळं दापुडीतला पालखी विसावा आम्ही सोनकांबळेताई परशुराम वाडेकर रिपब्लिकन पक्ष आम्ही बांधलेला आहे आणि म्हणून याही वर्षी आज आम्ही आमच्या भागातील अबप भजनी मंडळामध्ये सेवा देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान आणि निसर्गोपचार केंद्राच्या आणि डॉक्टर आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने इथं वारकऱ्यांची मॉलिश म्हणजे थकलेल्या वारकऱ्यांना मॉलिश करून हातपाय चेपवून देण्याचं काम आमच्या हे पोरं सगळे करतात, पुरी करतात. आता एक पुण्याचं काम आम्ही नक्की करत आहोत, या पुढच्याही काळात करत आहोत. परत या ठिकाणी तुकोबाच्या पालखीनिमित्त आलेल्या सगळ्या वारकऱ्यांचं मनापासून उपमहापौर सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, रिपब्लिकन पक्ष, आंबेडकर महोत्सव समिती, तमाम आंबेडकरी चळवळीच्या वतीने सगळ्या वारकऱ्यांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. जय हरी. या ठिकाणी बोपोडी भागातील आणि आमच्या शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध असे वकील सुनील जपे आपल्या बरोबर आहेत, जे या वारीमध्ये सपत्नीक फिरत आहेत, वारीचा आनंद घेत आहेत, पालखीच्या स्वागतासाठी आलेले आहेत. वकील साहेब, काय अनुभव आहे त्या वारीचा तुमचा? ही जी वारी आहे दरवर्षी प्रत्येप्रमाणे या ठिकाणी बोपोडी चौकात पुणे मनपातर्फे स्वागत केलं जातं आणि संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचं आगमन या ठिकाणी बोपोडीत झालं आहे. मी आमच्या सर्व बोपोडीकरांतर्फे सर्व नागरिकांना, सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि ही जी वारी आहे या सुखात जावं अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. मित्रांनो, या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या बोपोडी भागातील जे हॉस्पिटल आहे खेडेकर हॉस्पिटल, या हॉस्पिटलच्या इन्चार्ज स्वाती मॅडम आपल्या बरोबर आहेत, ज्या बोपोडीमध्ये जेव्हापासून बदलून आलेल्या आहेत तेव्हापासून या वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध औषधोपचार आणि स्टॉल त्यांचा असतो महापालिकेकडे. यावेळेस स्टॉलमध्ये आपण काय काय करतो आणि कोणत्या कोणत्या पद्धतीचे औषधं आपण देत आहोत? आपण दरवर्षीप्रमाणे पुणे महानगरपालिकेतर्फे इथे स्टॉल लावलेला आहे आणि इथे आपण सर्व प्रकारचे औषधं, ज्यात सध्या आता वारकऱ्यांना लागणारे सर्व औषधं जी आहेत, म्हणजे खास करून त्यांची अंगदुखी, पायदुखी, डोकेदुखी, नंतर मग जुलाब, उलट्या, याच्या सगळ्या प्रकारचे औषधं आहेतच. आणि सोबत असं आहे की बाकी पेशंट काही प्रॉब्लेम असेल, काही वेगळे प्रॉब्लेम असेल, कोणाला चक्कर येत असेल वगैरे, तर BP शुगरचे औषधं पण आपण देतो आहोत. मित्रांनो, या बोपोडीकरांसाठी म्हणजे कोरोना काळात सगळ्यात जास्त काम केलेले आमच्या डॉक्टर आहेत, त्यामुळं त्यांचं अभिनंदन करायचं तेवढं कमीच आहे. परंतु नुसतं त्याच काळात नाही, पण वारीच्या काळात सुद्धा ते अशा पद्धतीने सर्व भाविकांचं, नुसतं बोपोडीकरांचंच नाही, पालखीतल्या सर्व वारकऱ्यांची सेवा करत असतात. मॅडम धन्यवाद. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी बोपोडी भागातील जे सर्व विठ्ठल मंदिरातले जे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती यांच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या स्वागतासाठी या ठिकाणी एक विशेष स्टेज उभारण्यात आलेला आहे, जो या पालखीच्या स्वागतासाठी पांडुरंगाच्या विठ्ठलाचं भव्य असं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर सुनीताई वाडेकर आहे, जे या दरवर्षी या ठिकाणी त्यांचा
असा स्वागत कक्ष तुकाराम महाराजांच्या पालखीच्या बोपुडीमध्ये असतो. आजही या वर्षी आहे आणि मागं विठ्ठलाची एक भव्य अशी मूर्ती सुद्धा त्यांनी उभारलेली आहे. या स्वागत कक्षाची तुमची परंपरा आणि काय काय या ठिकाणी तुम्ही उपक्रम राबवता? खऱ्या अर्थाने आपण ह्या पालखी बोपुडीमध्ये प्रस्थान होण्यासाठी अगोदर आम्ही ह्या रोड संदर्भामध्ये अनेक वेळा आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर आज पुणे महानगरपालिकेने अत्यंत चांगल्या पद्धतीने रोड देखील झालेला आहे. रोड झाल्यानंतर हे जे सुव्यवस्था आज प्रत्येक संस्था असतील, मंडळं असतील आणि तसेच पुणे महानगरपालिकाचे अधिकारी असतील, सगळ्यांचं व्यवस्थित पद्धतीने स्टॉल झालेले आहेत आणि त्याच मार्फत आज विठ्ठल रुक्माईचं मंदिर ह्या ठिकाणी बोपुडीमध्ये आपण मूर्ती बसवलेला आहे आणि अनेक नागरिकांना वारकरींना आम्ही खाण्याचं व्यवस्था केलेलं आहे आणि वारकरी लोकांचं पाय दाबणीचा कार्यक्रम पण आयोजित केलेला आहे आणि ह्या ठिकाणी जे अनेक वर्षापासून वारकरीचे मंडळ आहे त्यांचा आपण सत्कार समारंभ देखील ह्या ठिकाणी ठेवलेला आहे. पालखीचं स्वागत झाल्यानंतर आपण हे सर्वांचं खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये ह्या बोपुडी चौकामध्ये होत आहे. अजून एक असं आमचं विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये ह्या बोपुडी चौकामध्ये विठ्ठल रुक्माईचा पादुका बसवायचा आमचं एक इच्छा आहे. ते देखील येणाऱ्या काळामध्ये पूर्ण आम्ही करणार आहोत. हेच आम्ही बोपुडीकरांच्या वतीने मान्यता मागतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे या ठिकाणी औषध वाटप सुरू आहे. निर्मोदीताई आपल्या बरोबर आहेत, संपूर्ण राष्ट्रवादीचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. काय काय केलं यामध्ये? आम्ही जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखीने आज बोपोडीमध्ये पालखी आली. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, श्रीकांत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व वारकऱ्यांना आणि दिंडींना आम्ही आरोग्य किट वाटप केलेले आहे. त्याच्यानंतर अन्नधान्य जेवण ठेवलेले आहे. वारकऱ्यांची सर्वतोपर सेवा जी करता येईल ती केलेली, रांगोळ्या काढलेल्या आहेत. मी श्रीकांत भाऊ पाटील आणि निर्गोणे परिवार आणि महाविकास आघाडी शरदचंद्र पवार गट यांच्यातर्फे सर्व दिंडींना शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपल्याबरोबर जसे सिनियर ग्रुप आहे तसा तरुण यंग आपण जसं म्हणतो त्यांचा तरुण मुलांचा आणि मुलींचा सहभाग आहे. या आता माऊलीचं जे स्वागत आहे या स्वागतासाठी तुम्ही तरुण मुलं सगळे आलेले आहेत. काय अनुभव आहे? माझं तर फर्स्ट टाइम आहे, माझ्या मम्मासोबत आली आहे, तर खूप चांगलं वाटतं. इकडे सगळ्यांना आम्ही लोक देतो सगळ्यांना. या ठिकाणी पुणे शहर रोजगार समितीचे राजेंद्र भुत्रा आपल्याबरोबर आहेत आणि या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी औषध वाटप जे आहे हे केलं जाते. राजेंद्र भुत्रा यांनी आणखी गेल्या वेळेस पण आपण एक बॉक्स बघितला होता. आता या नवीन बॉक्समध्ये काय केलंय? या बॉक्समध्ये आपण महिलांना दैनंदिन दिवसासाठी जे गोष्टी लागतात, उदाहरणार्थ पावडर असेल, कंगवा असेल, साबण असेल, हँडवॉशसाठी ज्या गोष्टी असेल, खोबरेच तेल असेल, पेपर नॅपकिन आहे आणि वॅसलीन
आणि अशा विविध प्रकारचे 10 आयटम आपण यात केलेले आहे. यावर्षी औषधं जे आहेत दरवर्षी औषधाची किट जी आहे फक्त वाटप केली जाते. यावर्षी खास महिलांसाठी एक वेगळी किट तयार केलेली आहे. या किटमध्ये काय काय आहे हे आपण बघितलेले. या ठिकाणी आपल्याबरोबर आणखीन एक युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याबरोबर आहे. प्राजक्ता काय सांगाल? दरवर्षी आपण महिलांचं बघतो की महिलांची खूप गैरसोय होत असते, तर त्या उद्देशाने आपण की ते महिलांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने आपण आता यावेळेस महिलांसाठी साधारण किट तयार केलेली आहे. फर्स्ट एड किट तर नॉर्मली देतोच आपण, पण महिलांचं आपण एक ब्रश, कोलगेट किंवा त्यांना कंगवा वगैरे ज्या नॉर्मल म्हणजे ज्या सामान्य गोष्टी आहेत त्या देण्याचा, रोजच्या जीवनातल्या वापरातल्या गोष्टी आहेत त्याच्या रोजच्या वापराच्या ज्या गोष्टी आहेत त्या देण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने एक नवीन किट पुणे शहर रुग्ण समिती आणि बोपोडी काँग्रेस, पुणे शहर काँग्रेस तर्फे आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या महिला कार्यकर्त्यांनी पुरुष कार्यकर्ते महिलांतर्फे त्यासाठी केलेला हा उपक्रम आहे. तुम्ही काय सांगाल याबद्दल? पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे औषधाचं वाटप करतोच, पण ह्यावर्षी सगळ्या महिलांना लागणाऱ्या वस्तू दिलेल्या आहेत. त्यामध्ये कोलगेट असेल, ब्रश असेल, तेल असेल, पावडर असेल, ज्या काही महिलांना लागणाऱ्या वस्तू आहेत त्या दिलेल्या आहेत आणि औषधाचाही पेटी बॉक्स आम्ही दिलेला आहे. पुणे शहर काँग्रेसतर्फे दिलेला आहे. जय भीम. आघाडीची माणसं ती माणसामध्ये देवपण जाणतात, त्या माणसाला असणाऱ्या गरजेला आधार देतात आणि सोशल फाउंडेशन व वनवर्धिनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वागत करण्यात येत आहे. सालाबाद प्रमाणे या ठिकाणी वारकरी बांधवास अल्पपहार, पाणी वाटप, त्याचप्रमाणे नाश्त्याची सोय, जेवणाची सोय व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. मी पुन्हा एकदा विजय डोले व सुरज ताराचंद डोबळे यांच्या वतीने सर्व वारकरी संप्रदायाचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहेत. आगतम स्वागतम. धन्यवाद. आगतम स्वागतम सुस्वागतम. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आलेल्या सर्व वारकरी भक्तांचे, वारकरी संप्रदायाचे सक्षम युथ सोशल फाउंडेशन तसेच वनवर्धिनी फाउंडेशनच्या तर्फे हार्दिक स्वागत. सालाबाद प्रमाणे हे वर्ष 6वे आहे. सक्षम युथ सोशल फाउंडेशन दरवर्षी काही ना काही वारकरी भक्तांसाठी करत आलेले आहे. त्याचप्रमाणे यावेळेस विकी भाऊ, विजय भाऊ डोले यांच्या वनवर्धिनी फाउंडेशन व आपले फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम घेण्यात आलेले सर्वांचे हार्दिक स्वागत. या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट बोपोडी यांच्या वतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं जे आहे स्वागत केलं जात आहे. या स्वागतासाठी आपण या ठिकाणी पाण्याची बॉटल आणि फ्रुटी जी आहे देऊन या वारकऱ्यांचं स्वागत केलं जात आहे. काय काय आपण करतो आणि किती वर्षापासून करतो? आपण गेले 30 वर्षापासून तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत कक्ष बांधला जातो. पाणी वाटप किंवा फ्रुटी किंवा फराळाचं देण्यात येतं. या ठिकाणी फ्रुटी वाटप आणि पाणी वाटप केलं जात आहे या विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट बोपोडी यांच्या वतीने. धन्यवाद. हात नको. विठाला 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 खरंच हाय व खरं, खरंच हाय व खरं. कशाला जायचं दूर, कशाला जायचं दूर. महाराष्ट्रामध्ये आहे पंढरपूर. नगर चौघडा हे नगर चौघडा वाज संभळ काळ मृदुंग. खरंच हाय व खरं, हे खरंच हाय व खरं. तुकोबाला भेट
अव खरंच हाय वा खरं, कशाला जायचं दूर माझं हिताचं पंढरपूर, कशाला जायचं दूर माझं हिताचं पंढरपूर. हे खरंच हाय व खरं, हे खरंच हाय व खरं. तुकोबाला विठ्ठल भेट, तुकोबाला विठ्ठल भेट, अव खरंच हाय व खरं माझं हिताचं पंढरपूर. हे खरंच हाय व खरं माझं हिताचं पंढरपूर. देहू पंढरी करूया वारी, देहू पंढरी करूया वारी, भक्ती सेवा करा, हे भक्ती सेवा करा. खरंच हाय व खरं, हे कशाला जायचं दूर माझं हिताचं पंढरपूर. हे कशाला जायचं दूर माझं हिताचं पंढरपूर. बोला पुंडलिकावर धरटल पंढरीनाथ महाराज की जय. माऊली महिला का फुगडी इकडे या. राधे कृष्ण गोपाळ. देहूवरनं निघाल्यानंतर आकुर्डीत विसावा, आकुर्डीनंतर आता दापुडीतला विसावा आणि आता बोपुडीमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये पालखीचं स्वागत होतंय. हे वारकरी जे पुढे आलेत थोडासा विश्रांती बोपुडी चौकात घेत आहेत. या ठिकाणी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आहेत आणि त्यांच्याबरोबर आनंद छाजेड आहे जे शिवाजीनगर वॉर्डचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या वतीने वारकऱ्यांना लाडू वाटप केले जातोय राजगिऱ्याचे आणि या स्वागतासाठी आमदार या ठिकाणी आहेत. आमदार साहेब, आजच्या स्वागत समारंभाचं वैशिष्ट्य काय उत्साह आहे बघा तुम्ही जाता, कारण जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांची आता पालखी सोहळा थोड्याच वेळात इथं सगळे पालखी येणार आहे आणि आपण पाहतो की हा जो उत्साह आहे आणि हे जे वातावरण आहे, मला असं वाटतं की ह्यातनं जी ऊर्जा मिळते ही पूर्ण वर्षभर आपल्याला आपल्या समाजामध्ये काही ना काहीतरी आपण चांगलं करावं ह्याची ऊर्जा मिळते आणि त्यामुळं आलं कीच माणूस समरस होऊन जातो. त्यामुळे एवढी सगळी संख्या आणि हा सगळा उत्सव आपण सगळ्यांनी साजरा करावा ही सगळ्यांना मी आज म्हणजे विनंती करतो. आणि असंच जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे व माऊलींचे जे विचार आहेत त्याचं आपल्या आयुष्यात अनुकरण करत राहावं ही त्यातली खरी खेळ आहे. खऱ्या अर्थाने आता पाऊस पण भरभरून येणार आहे. आज पालखी सोहळा झाला की मला वाटतं पाऊस भरपूर येणार आहे. पूर्ण वर्षभर आपल्याकडे पाणीच पाणी राहील हे मला पूर्ण विश्वास आहे. पाण्याची अडचण भासू नये याकरता तुकाराम महाराजांची पालखी पाऊस घेऊन येणार आहे आणि पुणेकरांना पाणी भरपूर मिळणार आहे असं आमदारांनी सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितलेलं आहे. त्यांचा धन्यवाद आमदार साहेब. माऊलींच्या पालखीचे अश्व जे आहेत हे आता पालखीच्या सुरुवातीला आहेत. त्या दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी आहेत. पालखीचं आगमन आता होणारच आहे. पालखीचे जे अश्व आहेत हे आता आपण बघितलेत आणि त्यांच्या मागं या विविध ज्या दिंड्या आहेत या दिंडी या ठिकाणी आहेत आणि आता लवकरच पुण्यनगरीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे. या पालखीच्या स्वागतासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. समस्त दिंडीचे जे वारकरी आहेत हे पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत. देहूतल्या संत तुकाराम महाराजांच्या मंदिरापासून या निघालेल्या ज्या पालखी आहे पालखी सोहळा आता
पुण्यनगरीमध्ये दाखल झालेला आहे आणि आता या पुण्यनगरीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात येत आहे। स्वागत करण्यासाठी बोपुडी गावकरी या ठिकाणी आहेत। मोठ्या प्रमाणात हे सर्व वारकरी पुण्यनगरीमध्ये आज दाखल होत आहेत। एक मिनिट पाहा दादा, एक माऊली, एक मिनिट। या ठिकाणी माऊलींचा पालखी जी आहे या ठिकाणी आलेली आहे। या पालखीच्या स्वागतासाठी सर्व देहूकर वारकरी बांधव या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत। चला 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 ही पालखी ही संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ही आपल्याबरोबर आहे आणि या पालखीच्या स्वागतासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि पुण्यनगरीमध्ये ही पालखी जी आहे ही देगड सोड 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 संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे पुण्यनगरीमध्ये दाखल झालेली आहे। या पालखीचं दर्शन जे आहे आणि समस्त देहूकर जे या पालखीबरोबर असतात, या पालखीचे देहूकर सर्व वारकऱ्यांचं पुण्यनगरीमध्ये आपण स्वागत करत आहोत। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यनगरीमध्ये आगमन झालेलं आहे। आज बोपुडी गावामध्ये या पालखीने त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। बोपुडी गावामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे आणि या पालखीमध्ये समस्त बोपुडीकर या पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। संपूर्ण बोपुडी गाव या पालखी मार्गावर आलेलं आहे आणि पालखीचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। कोणतीही गडबड होऊ नये यासाठी पोलिसांचा संपूर्ण बंदोबस्त या पालखीसाठी आहे आणि पालखी सुसज्जपणे पुणे शहरामध्ये यावी यासाठी सर्व पोलीस यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे आणि आपल्या सुरक्षिततेसाठी हे पोलीस यंत्रणा या ठिकाणी आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने
अजून काय पाहिजे ते सांग, अजून काय पाहिजे ते सांग. चोरात बसून सावध राहा, पाकिट मारत बसून सावध राहा, चोरांपासून सावध राहा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम, स्वागतम 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 स्वागतम. मारत बसून सावध राहा, अजून काय पाहिजे ते सांग. स्वागतम स्वागतम सुस्वागतम, स्वागतम स्वागतम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बसून सावध राहा, पाकिट मारा बसून सावध राहा, पाकिट मारा बसून